नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय राजर्षी शाहू मित्रमंडळ आयोजित शाहूनगर या ठिकाणी माध्यमातून जो काही हा परंपरा जी चाललेली आहे, तर या परंपरेतून हा जो काही नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व स्वयंसेवक या ठिकाणी खूप महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात आणि या ठिकाणी एकोप्याने हा सर्व नवरात्र उत्सवाचा सण या ठिकाणी साजरा होतोय आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, महाप्रसाद हा जो आहे तर त्याचंही आयोजन केलं जातं. नेमकं कशा पद्धतीने हे आयोजन होतं आणि काय भावना आहेत या ठिकाणी स्वयंसेवकाच्या, काय दादा काय भावना आहेत तुमच्या? आज हा जो काही कार्यक्रम आहे, आजचा हा कोजागिरीचा कार्यक्रम आहे. दुर्गा माता नवरात्र उत्सव दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम असतो. बरं, हे तुम्ही काय भूमिका निभवता इथे ह्या कार्यक्रमानिमित्त? काही नाही भूमिका, सगळं समजा जे चालू आहे ते सगळ्याच सहमती. आणखी या ठिकाणी काही स्वयंसेवक आहेत. या ठिकाणी हा अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा आणि एकोप्याचा हा सोहळा आहे. काय दादा भावना आहेत? दरवर्षीप्रमाणे इथे नवरात्राचा मोठ्या संख्येने जल्लोष केला जातो. इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळे स्वयंसेवक मिळून त्याला सहकार्य करून लोकांना सहकार्य करत आहेत. हा या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, आराध्याची जी काही गाणी असतील, तर ही एक परंपरा जी आहे तर ती आपण कसं आयोजन करतायत? दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम असो, देवीच्या गाण्याचा प्रोग्राम असतो दरवर्षीप्रमाणे असतो. इथं हे 16 वर्ष आहे आमच्या मंडळाचं. आणखीन या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. या ठिकाणी हा एक आज कोजागिरी निमित्त या ठिकाणी हा अन्नदानाचा कार्यक्रम आहे, तर हे कसं आपण हे सर्व स्वयंसेवकांनी आयोजन केलेलं आहे? सर्वांच्या सहकार्याने सर्व मंडळाचे पदाधिकारी यांचे कष्ट आणि प्लस ह्याच्यानंतर अजून मंडळाच्या जे रक्तदान असो किंवा आणखी दुसरं कोणतेही कार्यक्रम असो, सामाजिक कार्य या मंडळाने या नवरात्र उत्सव समितीमध्ये आम्ही करत आलेलो होतो. आज जवळपास 16 ते 18 वर्ष झालेले आणि ही सेवा अशीच अखंड आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही अशी सेवा देत राहू आणि करत राहू. या ठिकाणी बालाजी हॉटेल जे आहे शाहूनगर यांचेही सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. काय दादा तुमच्या पण भावना आहे? आम्ही अखंड असे 16 वर्षापासून हा नवरात्र उत्सव कार्यक्रम घेतो आणि कोजागिरी निमित्ताने आमच्याकडे महाभंडारा असतो. 3-4 हजार लोकांचा आपण महाभंडारा घेतो आणि सर्व व्यापारी असतील आमच्या पांगरोडचे ह्या महाभंडाऱ्यासाठी सर्वांचं योगदान असतं आणि अखंड अशी आमची सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आमचा हे कार्यक्रम पार पडतो. आता हे एकंदरीत आपण वेगवेगळ्या ह्याच्यातून कार्यक्रम आयोजित करतोय. ह्याचे आराध्याचे गाणे असतील, हे असतील, त्याच्यानंतर सर्व स्वयंसेवकांना एक संघटित करून या ठिकाणी पूर्ण पहिल्या दिवशीपासून म्हणजे आपल्या सर्वात बीड मध्ये सर्वोत्कृष्ट हा श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या ह्या पार्श्वभूमी लाभलेला हा पावन मराठवाडा आणि मराठवाड्यातील आपल्या बीड जिल्ह्यातील हा शाहूनगरचा जो काही एरिया तर त्यांच्याच नावाने आपण हे करतोय आणि ह्याच्यामध्ये थोडं पवित्र कार्य या ठिकाणी होतंय सर्व तुमच्या माध्यमातून. तर आमचं राजर्षी शाहू मित्र मंडळ हे गेल्या कमीत कमी नाही म्हणलं तरी 50 वर्षापासून सहकार्य आहे सगळ्यांचं. राजर्षी शाहू मित्र मंडळ जुनं आमचे सिनियर असतील ते सगळ्यापासून मार्गदर्शक आहे आणि आम्ही आता हे अखंड असा कार्यक्रम घेतो महाप्रसादाचा. सर्व व्यापारी असतील सगळ्यांचं सहकार्य लाभतं ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही आणखी ह्याच्यामध्ये ब्लडिंग असेल, रक्तदान असेल, काही धार्मिक कार्यक्रम असतील आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा कार्यक्रम.
या ठिकाणी छत्रपती शाहूनगर एरियाचे या ठिकाणी जे वार्ड मेंबर म्हणून आहेत भैयासाहेब, आपल्या काय भावना आहेत? बहुजन समाजाला एकत्रित घेऊन पुढे चालणारे छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं हे आपले शाहूनगर मध्ये दुर्गा माता नवरात्र उत्सव आपण 17-18 वर्षापासून इथं सगळे इथं बघताय तुम्ही 18 पगड जातीचे लोक आहेत. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक समाजाचा माणूस तुम्हाला या ठिकाणी मंडळात झटताना दिसणार आहे, जेवण करताना दिसणार आहे, इथांची सेवा करताना दिसणार आहे. या इथं जवळपास सगळे 18 पगड जातीचे बहुजन समाज लोक राहतात आणि ही आता 17-18 वर्षापासूनची परंपरा आहे. बघा तुम्ही मंडळामध्ये कुठं बाया बसायला बसले, जेवायला कुठे माणसं बसलेत, कुठं असं जातीवाद वगैरे किंवा हे इतकं छान सुंदर स्वरूप शाहूनगर मध्ये, अख्ख्या बीड मध्ये कुठे दिसणार नाही तेवढं शाहूनगर मध्ये दिसणार तुम्हाला. आणि आता जवळपास जेवण संपत आले तरी कुणाला कमी पडत नाहीये आणि इतकं छान प्रतिसाद असतो. सगळे लोक स्व करताना म्हणजे सगळे झटतात, मनापासून सगळे झटतात आणि देणगीला पण महागाईची बरेच वेळा गरज पडत नाही, लोक आणून देतात. म्हणजे इतकं सगळं एकदम असं वातावरण एकदम प्रसन्न वातावरण असतं की आम्हाला त्याचा उत्स्फूर्त हे करण्यासाठी आम्हाला बी प्रेरणा मिळते की चला आपण बी थांबावं, आपण बी सहभाग नोंदवावा, आपणही इथं काहीतरी सहकार्य करावं. अशा प्रकारचं हे मंडळाचं इतकं म्हणजे चांगलं काम आहे की हे कायमस्वरूपी चालू राहावं यात काही शंका. काही प्रकारची कुणाला विनंती करावी लागत नाही किंवा देणगी मागावी लागत नाही, उत्स्फूर्तपणे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर आता इथं दादांनी सांगितलं की वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी या वार्डाच्या माध्यमातून, ह्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये आपण कसं नियोजन करतायत? सगळ्याच नियोजन असं असतं की इथं कुठल्याही एक जणाचं नसतं. इथं सगळे ग्रुप, सगळे मित्र कंपनी, इथले सगळे व्यापारी, इथलचे सगळे नागरिक आणि सगळेजण एकत्र बसतात आणि सगळे ठरवून करतात की असं एका जणाच्या मंडळात चालत नाहीत, काय नाही, आणि सगळेजण एकत्र मिळून करतात. म्हणजे आतापर्यंत ह्यात कसल्याही प्रकारचा वाद नाही, हे सगळं निर्विघ्न पार पडत आहे. यात सगळ्यात महत्वाचं समाधान. या ठिकाणी आपल्या शाहूनगर, छत्रपती शाहूनगर आणि या ठिकाणी आपल्या नवरात्र उत्सव समितीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या सर्व बांधवांना, शाहूनगर परिसरातील सर्व नागरिकांना, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? असं सगळ्यांनी जातीवाद बाजूला ठेवून प्रत्येक सणांना, दिवाळीला, दसऱ्याला, इतर सगळ्या सणांना एकत्र येऊन सगळ्यांनी लोकभावनेची चांगली भावना ठेवून सगळ्यांनी एकत्र येत राहिलं पाहिजे. या निमित्तानं दसरा व कोजागिरी पौर्णिमा नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो व यापुढेही कायम असं चांगलं काम केलं जाईल व सहभागही नोंदवलं जाईल. तर हे या ठिकाणी ते शाहूनगर एरियातील वार्ड मेंबर या ठिकाणी त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी पाहिलं की अत्यंत मनाला एक उत्स्फूर्तता देणारा हा क्षण आणि हा सोहळा जो आहे तर तो नवरात्र उत्सवाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. नगराला, या वार्डाला लाभलेली आणि सगळ्यांनी या ठिकाणी कोणीही अहमपणा नाही किंवा मोठेपणा नाही, तर सर्व एकत्रित येऊन, एक संघटित होऊन या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव, हा सण जो आहे तर तो साजरा करतात. आणि निश्चितच या ठिकाणी हा सर्व बीडवासियांना, बीड जिल्हावासियांना या ठिकाणी हा एक आदर्शाचा क्षण किंवा हा जो काही वार्ड आहे शाहूनगर वार्ड, या ठिकाणी निश्चितच सगळ्यांना प्रेरणा घेणारा आणि प्रेरणा देणारा वार्ड या ठिकाणी ठरला जातोय. आणि निश्चितपणे या ठिकाणी बीडमध्ये जो काही जे जातीय राजकारण चाललेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी कुठेतरी जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या शाहूनगर एरियाची जी काही ही दुर्गा माता नवरात्र उत्सव समिती यांच्या माध्यमातून आणि सर्व स्वयंसेवकाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आणि तो अत्यंत आनंदाच्या, उत्सवाच्या वातावरणामध्ये तो पार पडतोय. बोलतायत का? प्रसादाचा कार्यक्रम संपलेला आहे. बर आला मुद्दाम तटका दिला होय.
प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.